धन्यवाद. तर थोडासा आवाज तुम्हाला आला. नीरज राऊत याचं चिन्ह आहे गरुड. गरुड हे चिन्ह आहे. ईगल. तर ईगल समोर जे बटन आहे त्यावरती क्लिक करा आणि निवडून द्या असं त्यांनी सांगितलं. धन्यवाद नीरज. यानंतर बॉयसाठी 10वी ब मधून उभा असलेला अमित बोईने त्याला मी पाचारण करतो. नमस्कार, माझं नाव अमित बोईने. मी 10वी ब मध्ये शिकतो आणि मी इलेक्शनसाठी थांबलो आहे. तर माझं चिन्ह आहे टायगर आणि तुम्ही जर त्याला वोट केला तर तुमची मागणी पूर्ण होईल. अमित बोईने हा 9वी B मध्ये शिकतोय आणि त्याचं चिन्ह आहे टायगर, वाघ. तर तो त्याने सांगितलं की त्या चिन्हापुढील बटन दाबून त्याला विजय करा. धन्यवाद. यानंतर हेडगर्लसाठी उभा असलेली 10वी A मध्ये शिकणारी मुलगी प्रणिता राऊत याला पाचारण करतो. प्रणिता राऊत. नमस्कार सर्वांना, माझे नाव प्रणिता दीपक राऊत. मी इथे हेडगर्लच्या निवडणुकीसाठी थांबलेले आहे. माझं चिन्ह पुस्तक आहे. तुम्ही पुस्तकच्या पुढचं बटन दाबून मला विजयी करा. धन्यवाद. प्रणिता राऊत यांनी आता सांगितलं की प्रणिता राऊत यांचं चिन्ह आहे पुस्तक, बुक. पुस्तकाच्या पुढचं बटन दाबून त्यांना विजय करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद. यानंतर 10वी ब मध्ये शिकत असलेली साक्षी जाधव याला मी पाचारण करतो. साक्षी. सुप्रभात मित्रांनो, माझे नाव साक्षी जाधव. मी 10वी ब वर्गामधून इलेक्शनसाठी थांबले आहे. माझं चिन्ह पेन हे आहे. तुम्ही मला विजय करून साक्षी जाधव यांचं चिन्ह आहे पेन. नीरज राऊत, परत एकदा सांगतो, नीरज राऊत याचं चिन्ह आहे ईगल, गरुड. त्यानंतर अमित याचं चिन्ह आहे वाघ, टायगर. त्यानंतर प्रणिता राऊत यांचं चिन्ह आहे पुस्तक, बुक. आणि त्यानंतर साक्षी याचं चिन्ह आहे पेन. या चिन्हासमोरील जे बटन आहे ते बटन दाबून प्रत्येकाने 2 वोट करायचे. एक हेडबॉयसाठी मत असेल आणि दुसरं हेडगर्लसाठी. तर उद्या तुम्हाला त्या पद्धतीचं चिन्ह सांगितलं आहे. या सर्व उमेदवारांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही तुमची परीक्षा झाल्याच्या नंतर सुद्धा वर्गामध्ये जाऊन प्रचार करू शकताय. धन्यवाद आणि आपले सुद्धा धन्यवाद. ओके, थँक्यू.